काय सांगाल सर, आज तुमच्याकडे आलेले निवडणुकीच्या काळामध्ये राजू शिंदे यांनी आज भाजपात प्रवेश केला, यावर काय प्रतिक्रिया आहे आपली? ते पडल्यानंतर त्या ठिकाणी ते लगेच भाजपाकडेच गेले. हरिभाऊ नानांच्या जवळचे ते कार्यकर्ते हरिभाऊंच्या फोटो लावून व्हॉट्सअप करून सगळीकडे ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं. परंतु प्रत्यक्षात ते भाजपमध्ये ते त्यांना प्रवेश मिळू शकला नाही अतुल सावे यांच्यामुळे. कारण अतुल सावेंच्या अगेन्स्टमध्ये पूर्व मतदारसंघात त्यांनी जर सपोर्ट केला असेल तर इम्तियाज जलीलला सपोर्ट केला ह्याच राजू शिंदेने. म्हणून अतुल सावे त्यांच्यावर चिडले होते, म्हणून त्यांचा प्रवेश काही होत नव्हता. आणि तो प्रवेश आता जरी झाला असला तर बऱ्याच दिवसानंतर झाला असला तरी अतुल सावे वगैरे ते नाराजी दिसतात ना. चेहरा जर पाहिला असेल तर नाराजी दिसते. कारण त्यांनी अतुल सावेंच्या विरोधात एका मुस्लिम व्यक्तीला म्हणजे मदत केली होती, म्हणून अतुल सावे नाराज होते, म्हणून त्यांचा प्रवेश काही होत नव्हता. पण आता ठीक आहे, त्यांचा प्रवेश जरी झाला असला तरी मी या ठिकाणी सांगेल की कोण राजू शिंदे, काय त्याचं आहे तिकडे संपूर्णपणे चिकलठाणा एरियातील इंडस्ट्रियल एरियातील सगळे लोक उद्योग करून नाराज आहेत त्याच्यावर. किती ब्लॅकमेलिंग किती हे करून त्या ठिकाणी मी विरोध केला होता त्यांना प्रवेश घ्यायला. पण अंबादासरावजी दानवे हे आमचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी हे त्यांना घेतलं. मग आता एकदा घेतलं आणि उद्धव साहेबांच्या उपस्थित प्रवेश झाल्यानंतर मग आम्हाला काही त्यांच्यावर काही कॉमेंट किंवा नाराजी किंवा अगेन्स्ट जाता येत नाही, हे झालं. परंतु इतके लोकांनी काम केलं आमच्या सगळ्यांनी आणि ते मग मेहनत उगाच गेली ना. म्हणजे काम केलं, मेहनत केली आणि ते आता पळून गेले तिकडे भाजपमध्ये. म्हणजे आता नाही, ते मागेच गेले. पडल्यानंतर मागेच त्यांचं ते होर्डिंग लागलं नानाचे मानसपुत्र आहे ते हरिभाऊ नानाचे, म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेसपासूनच त्यांचा प्रचार सुरू झाला होता भाजपमध्ये जाण्याचा. परंतु विरोध ह्या लोकांनी केला होता म्हणून झाला. पण मला या ठिकाणी सांगायचं की जरी काही झालं असेल तरी आज या ठिकाणी म्हणजे असे लोक त्या ठिकाणी इकडून तिकडे जाणारे लोक, त्याच्यात काही अर्थ नाही. पूर्णपणे त्याच्या अगेन्स्टमध्ये वातावरण त्या ठिकाणी एरियामध्ये आहे. आणि म्हणून मी विरोध केला होता की आपला एखादा माणूस त्या ठिकाणी उभं केला असताना शिवसेनेचा, जे काही पडो जिंकून येऊ काही हो, पण आपला शिवसेनेचा पाहिजे होता. हा बाहेरून येऊन आला आणि परत गेला की नाही, हे सगळं त्या ठिकाणी चुकीचा निर्णय काही लोकांनी घेतला होता. तो निर्णय मला मान्य नव्हता, पण तरी पण मी काम केलं. बरं, या पक्ष प्रवेशामुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही फरक जाणवेल का? काही फरक नाही. यांच्यात आता आपसात भांडणं सुरू होतील. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आता शिंदे गट आणि यांच्यात भाजपमध्ये भांडणं सुरू झालेले आहे. आता यांच्यात पण भांडणं सुरू होतील. कारण याच्या अगेन्स्टमध्ये अतुल सावेचा चेहरा पण तुम्ही कसा दिसतो. अतुल सावे जी आहे तर ते बिचारे परेशान आहे. कारण अतुल सावेंना त्या ठिकाणी सहन झाला नाही त्यांचा अपमान त्यांच्या अगेन्स्टमध्ये काम करण्याचा. म्हणून आज या ठिकाणी मी स्पष्ट सांगेल की आता मात्र त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सुरुवात होईल वाद.